आपण ऐकत आहात दिवाळी अंक चौफेर समाचार. लेख आओ फिर से दिया जलाए. लेखिका सारिका कुलकर्णी. अभिवाचन ओंकार थोरात. आज्जू, तुला ना काहीच कळत नाही बघ. मोबाईल चालवता येत नाही तुला साधा. ओळखीचे काका परवा भेटल्यावर त्यांच्या नातवाची गोड तक्रार सांगत होते. म्हणाले, आजकालची पिढी एवढी प्रगत आहे की आपण तर सोडाच, पण त्यांचे आईवडील तरी त्यांना पुरे पडतील की नाही अशी भीती वाटते. हल्ली सगळ्याच वरिष्ठ नागरिकांच्या आणि प्रौढांच्या मेळाव्यात या तक्रारी ऐकायला मिळतात. पुढची पिढी तल्लख आहे आणि तिला कसं सांभाळायचं आणि पुढं न्यायचं हा यक्ष प्रश्न सतावतो आहे. प्रसंग 1. एका वित्तसंस्थेसाठी प्रशिक्षण चालू होतं. ग्राहकांशी चांगला संपर्क ठेवायचा असेल तर सोशल मीडिया कसा अपरिहार्य आहे असा विषय चालू होता. त्यात 15 वेगवेगळ्या सोशल ॲप्लिकेशन्सचे फोटो आम्ही दाखवले आणि प्रशिक्षणार्थींना विचारलं की यातील किती ॲप्स तुमच्याकडे आहेत. काही जणांकडे 5 आणि काही जणांकडे 6-7 अशी उत्तर आली. एकानं मात्र सगळेच्या सगळे 15 ॲप्स त्याच्याकडे असल्याचं सांगितलं. मी चमकलेच. म्हटलं, तुम्ही एवढे सगळे ॲप्स वापरत नसाल. त्यानं मोबाईल उघडून दाखवला आणि सगळेच्या सगळे ॲप्स ॲक्टिव्ह असल्याचं दाखवलं. आता मात्र माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. अगदी मुलगासाच होता तो. नवीनच नोकरीत लागला असावा. वय जास्तीत जास्त 22-23. प्रसंग 2. एका कॉफी शॉपमध्ये कॉफी घेत बसलो होतो. जवळच एक तरुण मुलगी फोनवर कोणाशी तरी बोलत होती. पूर्ण वेळ तिच्या बोलण्यात मी, माझं हे सोडून काहीही आलं नाही. तिच्या फोटोला कमी लाईक्स आल्यामुळं मित्रमैत्रिणींवर चिडलेली होती. तिचं काम, त्याचं होणारं आणि न होणारं कौतुक, तिचे मित्र आणि तिच्या पार्टीज याविषयी यथोचित चर्चा होत होती. प्रसंग 3. ऑफिसमधून घरी येताना 2-3 तरुण मुलं भेटली. त्यांना मदत हवी होती. खारफुटी आणि इतर समुद्री वनस्पती नष्ट होत चाललेल्या आहेत. त्यांना वाचवण्यासाठी ही मुलं एक प्रोजेक्ट करत होती. वरील तिन्ही प्रसंगातील मुलं साधारण वय 20 ते 28 या दरम्यानची. त्यांच्याबरोबरच्या वेगवेगळ्या अनुभवांनी मला गोंधळात टाकलं होतं. काही प्रसंगात तरुण पिढी एकदम बेजबाबदार, आत्मकेंद्रित वाटत होती, तर काही प्रसंगात अगदी सामाजिक भान जपून स्वतःच्या पलीकडे जाऊ पाहणारी आणि नेमकं अशातच एका वित्तसंस्थेसाठी मिलेनियल्स या विषयावर प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. तेव्हा धांडोळा घ्यायला सुरुवात केली की ही पिढी नक्की आहे कशी आणि तिच्याबाबत जाणून घेण्याची एवढी आवश्यकता का आहे. या आधीच्या कुठल्याही पिढीला जाणून घेण्यासाठी एवढा खटाटोप झाला नव्हता. मग मिलेनियल्ससाठीच का? वेगवेगळ्या पिढ्यांना वेगवेगळी नावं पाश्चात्य जगानं दिली. जसं की जनरेशन एक्स, बेबी बूमर्स, मिलेनियल्स या प्रत्येक पिढीची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यातील मिलेनियल्स ही पिढी साधारण 1980 नंतर जन्माला आली. 1985 नंतर जन्माला आलेल्या मुलांना पोस्ट मिलेनियल्स असं म्हणतात. पण साधारणतः ही सगळी तरुण मुलं मिलेनियल्स असं समजूया. भारताची लोकसंख्या साधारण 139 कोटींच्या आसपास आहे. त्यात भारतीय लोकसंख्येचं सरासरी वय 28.4 वर्ष एवढा आहे. अमेरिकेची लोकसंख्या साधारण 33 कोटी, चीनची 144, जपानची 12.5 कोटी आहे. अमेरिकी लोकसंख्येचं सरासरी वय 38.1, चीनी लोकसंख्येचं 37.4 आणि जपानी लोकसंख्येचं सरासरी वय 48.4 वर्ष आहे. म्हणजे आजमितीला भारत हा जगातील सगळ्यात जास्त तरुण लोक असलेला देश असावा. म्हणूनच ही पिढी आपला देश चालवणार आहे. ती आहे कशी हे माहिती करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही तरुण मिलेनियल पिढीतली मुलं बाकीच्या लोकांपेक्षा वेगळी आहेत का? आणि असतील तर त्यांची स्वभाव वैशिष्ट्य काही वेगळी आहेत का? जिथं आता 50शीत आलेली पिढी 9 ते 5च्या नोकरीत धन्यता मानते, तिथं ही पोस्ट मिलेनियल पिढी मात्र खूपच स्वतंत्र बाण्याची आहे. नोकरीत कमावलेल्या पैशातूनच फक्त आनंद मिळतो ही खूप साधारण मानसिकता हे लोक झुगारून लावतात. खरं म्हटलं तर या पिढीला खूप लेबलं लागलेली आहेत. जसं की स्वतःपुरतं बघणारी, आत्मकेंद्रित, स्वमग्न, तंत्रज्ञानाच्या संपूर्ण अधीन झालेली, स्वार्थी, जबाबदारी झुगारून टाकणारी वगैरे वगैरे. ही लेबलं तशी अनुभवातून आलेली.
त्यामुळं त्यांचा उहापोह करणं किंवा ही पिढी चूक आहे की बरोबर हे ठरवणं हा या लेखाचा मुद्दाच नाही. मुद्दा हा आहे की या लेबलांप्रमाणेच ही पिढी आहे का. त्याकरता त्यांची काही वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात घ्यावी लागतील. 1. या पिढीला ऑटोमेशन आवडतं. आजकाल बँक, पोस्ट ऑफिस अशा ठिकाणी गेलं तर एकही तरुण आपल्याला दिसत नाही. तिथं सगळी वयस्कर जनता असते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पोस्ट मिलेनियल्सना रांगेत उभं राहून काम करून घेण्यापेक्षा ते ऑटोमेटेड म्हणजे स्वयंचलित झालेलं आवडतं. त्यामुळंच स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स, स्थायी सूचना देण्यावर किंवा EMIवर त्यांचा भर असतो. कुठल्याही तंत्रज्ञानाचा वापर करून गोष्टी किती सोप्या करता येतात यावर ते भर देतात. 2. आजचे हे तरुण कुठल्याही एका ब्रँडशी किंवा संस्थेशी निष्ठावान नाहीत. त्यामुळं रेस्टॉरंट्समध्ये देखील फक्त भारतीय जेवण न घेता हे तरुण वेगवेगळ्या देशातील पाककृती चवीनं खातात. आता 40शीच्या पुढं गेलेले लोक बाजारात जाताना साधारणतः ठरवून जातात की त्यांना काही ठराविक वस्तू घ्यायच्या आहेत आणि या वस्तू खरेदी करताना त्यांचा आधीचा अनुभव ज्या ब्रँडबरोबर चांगला असतो त्या ब्रँडशी ते निष्ठावान असतात. पण पोस्ट मिलेनियल्सना मात्र नवनवीन ब्रँड्सच्या वस्तू घेऊन बघायला आवडतात. किंमत, ऑफर्स, वस्तूची गुणवत्ता आणि अजून बऱ्याच परिमाणांवर ते या वस्तूंशी तुलना करतात आणि मग वस्तू खरेदी करतात. वर्षानुवर्ष या पिढीला एका ब्रँडशी निगडीत करून ठेवणं हे त्यामुळं खूप मोठं आव्हान आहे. 3. पोस्ट मिलेनियल्सना वैयक्तिक अनुभव, पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्सेस आवडतात. एका बँकेनं एका सोसायटीमध्ये कॅम्प आयोजित केला. त्यात 15 ते 25 वयोगटासाठी निबंध स्पर्धा ठेवली. विजेत्याला त्याचा फोटो असलेला टी-शर्ट बक्षीस म्हणून दिला. शिवाय त्याचे 0 बॅलन्स असलेले वैयक्तिक खाते उघडून दिले. या कॅम्पला सोसायटीकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. यामागचं कारण अभ्यासून बघता एक लक्षात आलं की मुळातच या पिढीला त्यांच्यासाठी बनवलेल्या गोष्टी आवडतात. त्यांना सर्वसाधारण बनलेल्या वस्तूंपेक्षा खास त्यांच्यासाठी बनवलेली वस्तू आवडते. जसं की आज घरात सगळ्यांसाठी बटाटे वडे बनवले आहेत हे म्हणण्यापेक्षा माझ्या 20 वर्षाच्या मुलीला म्हटलं की तुला आवडतात म्हणून मी बटाटे वडा बनवला आहे असं म्हटलं तर तिला 2 वडे जास्त जातात. याच धर्तीवर वेगवेगळे वैयक्तिक अनुभव देणारी हॉटेल्स, थीम पार्क्स आज आपल्याला जगभर सगळीकडे दिसतात. 4. सोशल ॲप्सवर सतत उपस्थित राहणं आणि तिथं त्वरित कौतुक मिळवणं हे ह्यांना आवडतं. त्यातूनच फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट सारख्या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबतात. 5. पोस्ट मिलेनियल्सना मोबाईलचा वापर करून खरेदी करायला अत्यंत आवडतं. त्यामुळं खरेदीसाठी खूप वेगळ्या प्रकारचे ॲप्स आजकाल उपलब्ध झालेले दिसतात. त्यामुळं जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बसून आईवडिलांना काय हवं काय नको हे विचारून वस्तू पुरवणं सोपं झालंय. परदेशी राहणारी कितीतरी मुलं तिथून किराणापासून औषधांपर्यंत सगळं आईवडिलांसाठी करू शकतात. 6. तंत्रज्ञानाच्या वापरामुळं आणि उत्तम बुद्ध्यांकामुळं ही पिढी खूप माहितीगार आहे. वेगवेगळ्या प्रकारानं ज्ञानाचा असीम साठा त्यांच्याकडे उपलब्ध आहे आणि वेळेनुसार ते या ज्ञानाचा उत्तम वापर करतात. सर्वसाधारणतः अशी समजूत आहे की ही पिढी खूप उथळ आहे आणि अपुऱ्या ज्ञानावर कामे करते. पण काही वित्त संस्थांमध्ये आम्ही घडवून आणलेल्या सर्वेक्षणातून असं लक्षात आलंय की वस्तुस्थिती वेगळी आहे. जे ज्ञान मिळवण्यासाठी आधीच्या पिढीला वर्ष लागत होती ते ज्ञान ही पिढी फार लवकर मिळवून पुढे सरकते आहे. 7. पोस्ट मिलेनियल्सना ऑनलाईन प्रश्न विचारून त्यावर उत्तर मिळवून आपले प्रश्न सोडवायला आवडतं. कुठे सहलीसाठी जायचं असेल तर आधीचे लोक नकाशे आणून मित्रांकडून, माहितीगारांकडून तिथली माहिती मिळवायचे. ही पिढी मात्र हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, सहलीचं ठिकाण या सगळ्यांचं आरक्षण करण्याआधी त्याला किती रेटिंग मिळालं आहे त्यावर तिथला अनुभव घेतलेले लोक कसे व्यक्त झाले आहेत हे अभ्यासतात आणि मगच पुढील कृती करतात. अभ्यासपूर्ण कृती हे या पिढीचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. बऱ्याच आस्थापनांमध्ये फक्त बॉसकडून मार्गदर्शन न घेता वर्षाच्या शेवटी टीम मेंबर्सकडून बॉस मार्गदर्शन घेतो. त्याला रिव्हर्स मेंटॉरिंग असं म्हणतात. आता जी पिढी प्रौढत्वाकडे झुकली आहे तिला या मिलेनियल्स आणि पोस्ट मिलेनियल्स पिढीकडून असं रिव्हर्स मेंटॉरिंग करून घेता आलं तर
जर खरंच आपल्याला हे करता आलं तर या प्रखर बुद्धिमत्ता असलेल्या पिढीच्या बरोबरीनं आपल्याला भरपूर गोष्टी समजतील. अगदी काही उदाहरणंच द्यायची झाली तर एक, कोविड काळात जेव्हा सगळं दळणवळण बंद होतं तेव्हा 20-25तील अशा तरुणांनी पुढाकार घेऊन ग्रुप्स बनवले आणि ज्या कुठल्या कोरोना रुग्णांना बेड्स, प्राणवायू उपलब्ध नव्हता त्यांना तो उपलब्ध करून दिला. याकरिता त्यांनी काय केलं तर घरात बसून आपला वेळ मोबाईलवर घालवला, रुग्णालयांशी संपर्क साधला आणि रुग्णालयाची भेट घडवून दिली. त्याच मोबाईलच्या माध्यमातून ज्याला आपण सतत हातात घेऊन बसल्यानं दूषणं देतो, आमच्यासारखे कितीतरी प्रौढ यातून शिकले आणि पुढे आले. पण सुरुवात केली ती या तरुण पिढीनं. 2, भारत हा स्टार्टअप कंपन्यांच्या यशस्वीतेमुळं प्रसिद्ध होत असलेला देश आहे. ओयो ही कंपनी रितेश अगरवाल या तरुणानं वयाच्या 20व्या वर्षी चालू केली. आज आपल्याला या कंपनीच्या यशस्वीतेबद्दल माहिती आहेच. सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी फ्लिपकार्ट ही कंपनी सुरू केली. त्यावेळी त्यांचंही वय 25च्या आसपास होतं. स्विगी, ओला ही अजून काही उदाहरणं देता येतील. 3, मुंबई आणि परिसरात काही तरुणांनी एकत्र येऊन आजी आजोबा क्लब चालू केले आहेत. असं नुकतंच मी आकाशवाणीवर ऐकलं. हे तरुण या आजी आजोबांना स्मार्टफोन्सचा वापर कसा करायचा हे शिकवतात. त्यानंतर त्यांचे सोशल मीडियावर ग्रुप्स तयार करून देतात. तंत्रज्ञानात अद्ययावत व्हायचं असेल तर या तरुण पिढीचा हात धरण्याशिवाय पर्याय नाही. 4, जगभरात आणि भारतभरात सामाजिक उपक्रम हाती घेणारे तरुण बघितले की त्यांच्यावर लावलेलं बेजबाबदारपणाचं बिरूद खोटंच असावं असं वाटायला लागतं. नद्या आणि जंगलं वाचवणारे प्रकल्प, लिंगभेद चळवळ, वातावरण शुद्धी, जागतिक तापमान वाढीविरोधात करायचे उपाय, स्लो लिव्हिंग या आणि अशा कितीतरी चळवळीत ही पिढी अग्रेसर आहे. सामाजिक बांधिलकीशी स्वतःला जोडून त्याचं अवडंबर न करता काम करत राहण्याची त्यांची हातोटी आपल्याला शिकायला हवीच. वरील गोष्टी फक्त वानगी दाखल दिल्या आहेत. या आणि अशा असंख्य नवीन गोष्टी या पिढीकडून घेता येतील. त्याकरिता गरज आहे ती वयानं मोठ्या असलेल्या लोकांची मानसिकता बदलण्याची, लहान मुलाची उत्सुकता, नवीन शिकण्याची आस आपल्यात आणण्याची. या सगळ्यांसाठी आपण काय करूया? आपण आपल्याच घरातून सुरुवात करूया. या पिढीचा प्रतिनिधी प्रत्येक घरात आहे. त्यांच्याबरोबर बसता येईल, त्यांचे विचार समजावून घेऊन त्यातून आपल्याला काही नवीन शिकता येतंय का हे बघता येईल. आजूबाजूला उत्साहानं भरलेला समुद्र आहे. त्यांच्यात मिसळून त्यांच्याबरोबर काम करूया. आपल्या कामाच्या ठिकाणी आजूबाजूला तरुण मुलं असतील, त्यांची कामाची पद्धती कशी आहे हे जाणून घेऊया. त्यांची विचार प्रक्रिया कशी आहे, काय आहे, येणाऱ्या काही वर्षात त्यांच्या काय योजना आहेत याबद्दल त्यांच्याशी चर्चा करूया. विश्वास टाकला की विश्वास मिळतोच. नवीन पिढी जबाबदारी अंगावर घ्यायला तयार आहे. पण आपल्या पिढीशी त्यांची तुलना जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत नवीन दृष्टीनं आपण त्यांच्याकडं बघू शकणार नाही. शैशवाकडं वळण्याची ही वेळ आहे. मिलेनियल आणि पोस्ट मिलेनियल्स हे बेधडक आहेत. त्यांचा हा बेधडकपणा, नाविन्याची आस आपल्याला नक्कीच घेता येईल. 1980च्या आधी जन्माला आलेले लोक जुन्या धारणांशी चिकटून बसतात. त्यातून बाहेर येऊन नवीन गोष्टी करण्याची उमेद या पिढीकडून घेता आली तर? एकंदरच खूप नवनव्या गोष्टींचा अनुभव घेऊन बघायला आवडणारे हे तरुण आहेत. आपल्याला ते बेजबाबदार, एकांगी वाटतात कारण ते आधीच्या पिढीपेक्षा खूप वेगळे आहेत. मुळातच तंत्रज्ञान, जागतिकीकरण हे घेऊन जन्माला आलेली ही पिढी वेगळी असणारच. ज्या कामात आपल्याला आनंद नाही ते बंद करून दुसरीकडे जाणारे हे तरुण, अत्यंत बेधडक निर्णयांची जबाबदारी घेणारे, खूप लवकर स्वावलंबी व्हायला बघणारे हे तरुण, नवीन शिकायला आवडणारे हे तरुण, काहीतरी मिळवण्याची आस असलेले हे तरुण, अशा सगळ्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघितलं तर कदाचित त्यांच्याबरोबर जगणं अजून आनंदी होईल. आणि ते होणं गरजेचं आहे, कारण हीच पिढी आपल्या देशाचा खरा वारसा आणि संपत्ती आहे. चला, या तरुणांकडून त्यांची तरुणाई घेऊया. आत्तापर्यंत त्यांना बोट पकडून चालायला शिकवलं, आता त्यांचा हात पकडून चालूया. अटल बिहारी वाजपेयींनी त्यांच्या कवितेत म्हटलंय, भरी दुपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतरतम का नेह निचोड़े, बुझी हुई बाती सुलगाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए.